सत श्री अकाल किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी मिसळ बनवणार आहे, पण मिसळ मी आता मसाला दाखवत नाही। मी मसाला ना आधीच तयार करून ठेवला होता आणि असंच भांडं ठेवलं होतं। हे बघा असा, पुढच्या वेळेस मी मसाल्याचं हे दाखवेन तुम्हाला। इथे मी मटकी घेतली स्वच्छ धुवून, परवा भाजी केली त्यातली मटकी मी काढून ठेवली होती, म्हटलं मिसळला होईल जास्त होईल म्हणून। आता मी ही मटकी इथे असं उकळत टाकूया। तिला आपल्या 1-2 शिट्या काढून घ्यायचे। तर तिला असंच न उकळत टाकता आपल्याला तिला थोडीशी फोडणी द्यायची, म्हणजे आपला तिचा असा थोडासा असा उग्रस वास असेल ना, थोडंसं अगदी तेल टाकून तिला असं परतवून घेऊन मग पाणी ओतायचं। मग तेल तापत ठेवले, तेल तापलं की आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं। तेल काय अजून तापलं नाही वाटतं, तापलंय। थोडंसं जिरं, हिंग, आणि कढीपत्ता अशीच न घालता आपल्याला अशीच उकडण्यापेक्षा आपल्याला ही अशी फोडणी करून उकडवायची। ते स्वच्छ धुवून अशी घेतली गेली असेल 100-150 ग्रॅम वगैरे असेल, म्हणजे भाजीतली उरलेली आहे, तर मी याला हे करते। अशी परतली ना की तिला मच्छी थोडंसं जरा तर हे असतं, तुरटपणा असतो, तो असा आपल्याला निघून जातो। ती पाण्यात उकळली ना की तिचा असा टेस्ट नाही लागत। आपल्याला चांगला आणि परतवायची अशी तेलात थोडंसं परतली ना, तिला अशी उकळली ना की छान वाटते। थोडीशी हळद, नंतर आपल्याला हळद टाकायचीच नाही। आता मी एकदा हळद टाकते आणि परतली, आणि तेलामध्ये ती परतली गेली आणि त्याच्यात पाणी थोडंसं याला मटकी थोडं मटकीच टाकते आणि आपल्याला पाणी ओतायचं। तर जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी ओतायचं। मी अशी पण ओतत नाही, तर कुकरमधून बाहेर येईल, मग मी गरम पाणी घालते। थोडंसं मटकीला चवीपुरतं जरासं मीठ टाकते। आपल्याला हिला चांगली पटापट शिट्या होतात, म्हणून मी 2 शिट्या काढणार आहे। आता एका शिट्टीतच ही शिजून जाते। थोडंसं अजून पाणी टाकते। अशी मटकी उकडली ना आपल्याला जराशी फोडणी देऊन, तर तिची टेस्ट थोडी वेगळी लागते। तर तिला अशा पटापट 2 शिट्या काढून घेते। आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। आता इकडे आपल्या मटकीला हे तुम्हाला दिसतंय की नाही, मी इकडे कुकर ठेवलंय। हे बघा, या गॅसवर कुकर ठेवलाय आणि या गॅसवर मी मटकी आपला मसाला भाजून घेते। ही ग्रेव्ही करून घेते, म्हणजे पटापट होईल। इकडे मी कुकर ठेवलंय मटकीचे 2 शिट्या काढायला। तेल जरा जास्तच घालायचं, मिसळला तेल असेल तर चांगली तिची हे होते, म्हणून जरा व्यवस्थित घ्यायचे, तरच तरी चांगली येते। ह्याच्यामध्ये आता हा मसाला केलेला आहे तो ओतायचा। आपल्याला कांदा बिना फोडणी घालायची गरज नाही, आणि तेल तापायच्या आधीच थोडा मसाला घालायचा, तर अंगावर उडतो। खूप तापवला ना की अंगावर मसाला आपल्या उडतो। म्हणजे नंतर भांडा पण धुवून घालूया। तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। मसाला तर हा भाजलेलाच आहे, पण तरी पण आपण तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे चांगलं। आपल्या इकडे 2 शिट्या होऊन जाते मसाला भाजेपर्यंत, मग आपण तयार करू।
याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. म्हणजे आपला चांगला मसाला चांगला तेल सोडलेलं आहे आपल्या मसाल्याने. याच्यामध्ये मी आता 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकते. हे बघा हातानेच टाकते, चमच शोधायला मला वेळ नाही म्हणून मी याच्यामध्ये आलं लसूण वगैरे भाजली नव्हती, माझी तयार होती म्हणून मी भाजली नाही. बघा माझ्या 8-8 दिवसाची आलं लसूण पेस्ट तयार असते. तरी पण आपल्याला याच्यामध्ये चांगली हे करून घ्यायची. मसाल्यात टाकली नव्हती तर आपल्याला मसाले तो आपला कुकर थंड होतो. इथे मी गरम पाणी ठेवलंय, गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे. आपल्याला जरा तिखटच पाहिजे. मिसळ ही तिखटच असते. आपल्याला मसाला जळू नये पण भांड धुवून थोडंसं याच्यात पाणी घालते, थंड आहे. आपल्याला पाणी टाकून थोडा हा मसाला शिजवून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट आहे, हा मसाला नाही हे पाणी येतं त्याच्यात थोडंसं मसाला आपल्याला शिजवून द्यायचा. कुकर बंद होतो, कुकर मध्ये गरमच आहे. इकडे मटकी पण चांगली शिजलेली आहे बघा, मस्त अशी तिला फोडणी दिली होती, अशी मस्त अशी मटकी झालेली आहे. तर मी आता हे गरम गरम ह्याच्यातच ओतते. चांगली मटकी शिजलेली आहे आपली, मी 2 शिट्या काढलेल्या तर मी ह्याच्यामध्ये ओतते सगळी. वरून आपल्याला गरम पाणी जेवढं पाहिजे तेवढं आपण गरम पाणी, एवढं पुरेसं नाही म्हणून आपल्याला जास्त एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि दुसरं गरम करत ठेवले ते पाणी घालते. मस्त गरम गरम पाणी ह्याच्यात घालायचं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आपल्याला जेवढी पातळ पाहिजे, मिसळ ही पातळच असते पण आपल्या ह्याच्याप्रमाणे किती पाहिजे तेवढी. आता गरम पाणी झालेलं आहे, मी आता ह्या मिसळमध्ये ओतते. जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. ही मिसळ पातळच असते पण गरम पाणी ओतलं तर आपल्याला ह्या मिसळला कट येणार, नाही तर कट येणार नाही, तेल सोडणार नाही. जशी जशी थंड होईल, उकळी येऊन थंड होईल तर तिला तेल आपल्याला दिसेल. तिला आता चांगला उकळी येऊ द्यायची. आणि अजून पाहिजे थोडीशी, आणि अजून थोडीशी हे टाकते, अजून थोडंसं पाणी टाकते. आपल्याला वाढवायची असेल तर गरम पाण्यानेच वाढवायचं. तरी मीठ टाकते चवीप्रमाणे. मटकीत आपण मीठ टाकलं होतं शिजताना, त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं. मटकी पुरतच टाकलेलं मी, मिठाच्या हात धुवून येते. आता याला चांगली अशी सणसणीत अशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर तुम्हाला मी ती बघा आपल्या मिसळ चांगली उकळी आली. आता आपल्याला ना मिसळ मसाला टाकायचा आहे वरून. आपल्याला शेवटी टाकला की खूप छान वाटतो म्हणून आपण शेवटी टाकायचा. मी असा मोठा चमचा आहे भरून, कोणता पण कंपनीचा वापरा, असा मिसळ मसाला मी वरून टाकते. तुम्ही असं एकदा वरून टाकून बघा, खूप छान वाटतो. आपल्याला चांगली अशी उकळी आलेली आणि मस्त अशी मिसळ आपली झालेली आहे. वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची. चला, कशी वाटली माझी मिसळ मला कमेंटवरून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वरून मी वेलचीने कोथिंबीर टाकते. वाटणामध्ये मी टाकलीच आहे, आता वरून पण आपल्याला टाकायची. मस्त अशी मिसळ झालेली आहे. जसं जसं थंड होणार ना तसं आपल्याला चांगला कट येणार. हे बघा असा मस्त असा
हे झालेले आहे, कट आलेलं आहे. अशी साधीनी सोपी जर घरगुती मिसळ खूप छान वाटते. चला बाय बाय बाय.